आदिशक्ती तुळजाभवानी, आई महालक्ष्मी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं हे शिकवल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आणि राजाच्या माघारी रणरागिणी होऊन स्वराज्य सौदामिनी होऊन दिल्लीपतीला धूळ कशी चारायची हे या कोल्हापूरच्या मातीतून दाखवणाऱ्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी यांना मानाचा मुजरा करतो। उभ्या हिंदुस्थानला समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना मानाचा मुजरा करतो। आजच्या या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमच्या जयश्रीवहिनी जाधव यांच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असणारे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माझे जवळचे स्नेही राजेश भैया क्षीरसागर, संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष आर के पवार, आदिलभाई फराज, जिल्हा प्रमुख राजेजी, जिल्हा प्रमुख देवणे साहेब, व्यासपीठावरील सगळेच मान्यवर माजी आमदार साळोखे साहेब, काँग्रेसच्या संध्याताई, सगळेच मान्यवर व्यासपीठ असं म्हणतो कारण आणखी 2 सभा आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करणारे तुम्ही सगळेजण कोल्हापूरकर, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर मगाशी मालोजीराजे म्हणाले त्या पद्धतीनं या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला यावं लागेल असं वाटलं नव्हतं। आणि जो आलो तरी जरी माझा उल्लेख हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून झाला असेल तरी सुद्धा आमच्या वहिनींना ठाऊक आहे की 2016 साली कोल्हापुरात शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग झाले होते। आणि या महानाट्याचे प्रयोग होत असताना जर मोठ्या भावासारखा कोणी मला आधार दिला होता तर तो चंद्रकांत अण्णांनी त्यावेळी दिला होता, हे मी प्रामाणिकपणे इथं कबूल करतो। आणि या कोल्हापूरच्या मातीचा मी कायम ऋणी अशासाठी आहे की नंतर स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आली, नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत, पण याची सुरुवात कुठं झाली असेल तर या कोल्हापूरच्या मातीत 2016 साली त्या महानाट्यातून झाली होती। आणि त्यामुळे या मातीचा मी कायम ऋणी आहे। आणि नक्कीच एक खंत, एक हळहळ आहे, कारण अण्णांच्या विषयी तुम्ही जी फिल्म दाखवलीत ती फिल्म पाहताना खरंच अनेक जुन्या आठवणी या तरळून गेल्या। म्हणजे अत्यंत संघर्षातून एक यशस्वी उद्योगपती होत असताना, इतर उद्योगपतींना एक हक्काचा आधार बनत असताना, एक उत्कृष्ट फुटबॉलपटू असताना, अनेक फुटबॉलपटूंचा आधार होत असताना, जनसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलेलं एक उमद नेतृत्व नियतीनं आपल्यातून खरं तर हिरावून नेलं। आणि ज्या पद्धतीनं मालोजीराजे म्हणाले त्या पद्धतीनं ही निवडणूक कोल्हापूरकरांवर लादली गेली। पण ही का लादली गेली तर इतर वेळी नैतिकतेचा आव आणणारा भारतीय जनता पक्ष हे विसरून गेला की माणुसकीच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते या सगळ्यांनी विनंती केल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध केली नाही। ती का केली नाही तर एक मळमळ होती, मळमळत होतं पोटामध्ये की पुन्हा येणार म्हटल्यानंतर 105 आमदार निवडून येऊन सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सोनियाजींच्या मदतीने उद्धव साहेबांच्या रूपाने घरी बसवलं, त्याची मळमळ काही थांबत नाही। म्हणून ही निवडणूक हे कोल्हापूरकरांवर लादली गेली। पण या निवडणुकीला एक अनन्यसाधारण महत्त्व आलंय भावांनो, आणि हे मुद्दाम कोल्हापूरकरांसमोर सांगावं असं वाटतं कारण जे कोल्हापुरात पिकतं ते महाराष्ट्रात पसरतं, जे महाराष्ट्रात कोल्हापुरातून पिकलेलं पसरतं ते देशात पोचतं।
त्यामुळे ही निवडणूक फक्त आता कोल्हापूर उत्तरची निवडणूक राहिलेली नाही, ही निवडणूक हे ठरवणारी निवडणूक आहे की इथून पुढे महाराष्ट्र कोणत्या वाटेनं वाटचाल करणार आहे, इथून पुढे देशाचं भवितव्य नेमकं कोणत्या दिशेनं वाटचाल करणार आहे. कारण आजच संसदेचं अधिवेशन संपलं. या संसदेच्या अधिवेशनामध्ये वारंवार विरोधी पक्षांनी मागणी केली की केंद्र सरकारनं एकदा तरी महागाईविषयी बोलावं, म्हणजे आमच्या आयामाया आम्हाला तोंड भरून आशीर्वाद द्यायच्या, शतायुषी व्हा. पण या केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलला आशीर्वाद दिला, शतायुषी व्हा, आणि पेट्रोल डिझेल 100च्या पुढे निघून गेलं. आज गॅस सिलेंडरचे जर दाम बघितले तर गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या. सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं. पण दुर्दैव आहे की आपल्या देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना काश्मीर फाईल्सवर बोलावंसं वाटतं, पण सर्वसामान्याचं जगणं हराम करणाऱ्या, त्याचं कंबरडं मोडणाऱ्या महागाईविषयी अवाक्षर काढावंसं वाटत नाही. हे दुर्दैव वाटतं आज देशाचं. कारण संसदेत केंद्र सरकारने याच्यावर अवाक्षर सुद्धा काढलं नाही. आणि देशातलं जर वातावरण बघितलं, मगाशी बोलताना राजेश भैयांनी उल्लेख केला, 5 राज्यांच्या निवडणुकांचा उल्लेख केला. आणि विशेषतः या निवडणुका होण्या अगोदर देशात एक फार महत्वाची घटना घडली. ही घटना अशी होती की 5, 10, 15 वर्षांनंतर तुमची माझी कच्ची बच्ची ही कोणत्या वातावरणात राहणार आहेत, आपला समाज हा कोणत्या दिशेनं राहणार आहे, याचं एक द्योतक ठरणारं एक उदाहरण घडलं मध्य प्रदेशात. कारण एक फार सोपं असतं, निवडणुकांचं जेव्हा वातावरण येतं, या निवडणुकांच्या वातावरणामध्ये जेव्हा जातीयतेचं, सांप्रदायिकतेचं, धर्माचं विष डोक्यात जेव्हा कालवलं जातं, तेव्हा तरुणांची माथी अनेकदा भडकतात. पण याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, मध्य प्रदेशात विदिशा नावाचं एक शहर आहे. या विदिशामध्ये एका शाळेवर धार्मिक कारणावरून हल्ला झाला. विचार करा, देश नक्की या धर्माच्या विषापोटी कुठल्या दिशेनं चाललाय. जर एखाद्या शिक्षण संस्थेवर धार्मिक कारणावरून हल्ला होत असेल तर नक्की हे धर्माचं विष नक्की कोणाला पोखरतंय आणि कुठपर्यंत भिंतय याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे जाणीवपूर्वक आज शिवाजी पेठेत सांगतोय, कारण तुम्ही जी शिवजयंतीची मिरवणूक काढली होती, ही शिवजयंतीची मिरवणूक अख्ख्या देशानं पाहिली. लाखापेक्षा जास्त माणूस रस्त्यावर होता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत होता. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं जर कोणी तुम्हाला हिंदुत्व शिकवायला आलं तर त्यांना सांगा, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. ज्यांच्यामुळे अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि मंदिरातले देव सुरक्षित राहिले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आणि म्हणून जर कोणी तुम्हाला या गोष्टी शिकवायला आलं आणि पुन्हा जर ही फूट पाडण्याचा प्रयत्न करायला आलं तर जरूर सांगा, आमच्या समोर 2 पर्याय असतात. एक पर्याय असतो, मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय असतो. आणि दुसरा पर्याय हा असतो, मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या धर्माला, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या देशाला अभिमान वाटेल. त्यामुळे दुसरा पर्याय जर आपण निवडला तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. नुसतं जन्मानं हिंदू असून चालत नाही, तर कर्मानं हिंदू असावं लागतं. आणि मगाशी राजेश भैया म्हणाले त्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला एक आवर्जून गोष्ट सांगितलेली आहे की त्यांना फक्त मंदिरात घंटा बडवणारा हिंदू हा अभिप्रेत कधीच नव्हता. हिंदू कोण, हिंदू कोण, जर तो जन्मानं हिंदू असल्याचा मला अभिमान आहे, प्रत्येकाला अभिमान असणं स्वाभाविक आहे. पण आपण कर्मानं हिंदू आहोत का? आपण परधर्मीयांचा आदर करतो का? आपण परस्त्रीचा माते समान सन्मान करतो का? आणि आपण माती, माता आणि मातृभूमी हे आपण शिरोधार्य मानतो का? हे मानत असू तर ते हिंदुत्व आहे माझ्या भावांनो. मागे कर्नाटकात, शेजारच्या कर्नाटकात वाद झाला हिजाबवरून. अरे भाई, दिल्लीत एक पत्रकार भेटले होते, त्या पत्रकारांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अरे भाई ये देश में क्या चल रहा है? मतलब क्यों क्या चल रहा है? सब अच्छा है, अच्छे दिन तो आए हुए हैं.
बाकी क्या चल रहा है? बोले अरे युवा पीढ़ी जाब मांग रही थी, इन्होंने हाथ में हिजाब पकड़ा दिया. ही परिस्थिती तुमची होते कारण तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्या वाटेला ढकललं जातं. तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या समोर वेगळी गोष्ट आणली जाते. शिवाजी पेठेतल्या अनेक तरुणांना जेव्हा नोकरीची ऑफर हातात पडेल असं वाटलं होतं, त्यांच्या हातात काश्मीर फाईलचं तिकीट पडलं फक्त. कारण 70 वर्षांपूर्वी कोणी काय कलाकृती बनवावी, कोणी काय चित्रपट बनवावा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असं जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा प्रत्येक वेळी हे सांगितलं जातं 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं. पण काश्मीर फाईल्स बघून आल्यानंतर तुमच्यातल्या किती जणांनी हा प्रश्न विचारला की 7 वर्ष तुमचं सर्व शक्तिमान, आता 8 वर्ष तुमचं सर्व शक्तिमान सरकार केंद्रात आहे. ज्या काश्मीरी पंडितांची अवस्था आम्ही काश्मीर फाईल्स मध्ये बघितली, त्या काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी गेल्या 8 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं, याचं उत्तर तुम्हाला देत नाहीत. याचं उत्तर तुम्हाला देत नाहीत कारण तुम्ही हा विचार करू नये, तुम्ही हे प्रश्न विचारू नयेत, हीच त्यांची इच्छा आहे. कारण तुम्हाला जातीच्या नावानं एकमेकांपासून दूर केलं, तुम्हाला धर्माच्या नावानं एकमेकांपासून दूर केलं की निवडणुकीचं गणित साधता येतं. हे दुर्दैवी राजकारण आज देशाच्या वातावरणात आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला या गोष्टी सांगेल तेव्हा जरूर प्रश्न विचारा. धर्माचा अभिमान असणं गैर नाही, धर्माचा अभिमान स्वाभाविक आहे. पण माझा प्रश्न हा केवळ धर्माशी निगडीत नाही. एक साधा प्रश्न विचारतो. 2 मित्र होते, विशेषतः कोल्हापुरात तर या गोष्टीचा आम्ही कायम दाखला देतो. महाराष्ट्रभरात फिरत असताना मी कायम सांगतो की हिंदू मुस्लिम ऐक्य कोल्हापुरात जसं आहे तसं अभावानंच सगळीकडे आढळतं. म्हणून आपल्या बाबू जमाल तालमीच्या दर्ग्यावर सुद्धा गणेश पट्टी आढळते आणि मोहरमचे पंजे सुद्धा आमचे हिंदू बांधव नाचवतात. कारण या कोल्हापूरच्या मातीला राजर्षी शाहू महाराजांनी ही शिकवण दिलेली आहे की जात आणि धर्म दगडासारखे असतात. त्या दगडाच्या भिंती बांधल्या तर समाज तुटतो आणि त्याच दगडाचा पूल बांधला तर समाज जोडला जातो. त्यामुळे हा समाज जोडण्याचं काम या युवा पिढीला या पुढच्या काळात करावं लागेल. कारण जर याच मुद्द्यांवर तुम्ही आणि आम्ही भांडत बसलो आणि याच मुद्द्यांवर तुम्ही आम्ही जय जयकार करत बसलो तर त्यांचं फावतं अशासाठी की मग तुम्ही फक्त तेवढ्याच घोषणा देत बसता आणि मग महागाईचे प्रश्न कोण विचारणार. माझ्या माता भगिनी बसल्यात, माता भगिनींना विचारा एकदा, नक्की घराचं बजेट बांधताना नक्की किती तारांबळ होती आणि काय तारांबळ होते. मावशी होती की नाही तारांबळ? पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढला. आता येतील उद्यापासून सांगतील तुम्हाला युक्रेनचं युद्ध झालं म्हणून कच्च्या तेलाचे दर वाढले. बरोबर सांगितलं जातं ना? सांगितल्याबरोबर उठून विचारायचं, युक्रेनचं युद्ध आता झालं जेव्हा बॅरलचे दर, एका बॅरल असतो क्रूड ऑइलचा, त्या बॅरलचे दर आता $130-135 झालेत. पण याच बॅरलचे दर गेली कित्येक वर्ष अगदी $35 पर्यंत घसरले होते. त्यावेळी जो नेमका नफा कमवला त्या नफ्याचा फायदा देशवासियांना कधी देणार हा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. कारण पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, गॅस वाढतंय, डाळी वाढतात. एवढंच कशाला, शेतीची खतांच्या किमती वाढल्यात. एवढंच नाही तर तुमच्या मेडिकलच्या औषधांच्या सुद्धा किमती वाढल्यात. आणि या सगळ्या किमती वाढत असताना, हा महागाईचा भडका उडालेला असताना तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट करायचं, विचलित करायचं म्हणून कुठेतरी धर्माचा मुद्दा आणायचा, कुठेतरी जातीचा मुद्दा आणायचा, कुठेतरी वैयक्तिक टीकेचा मुद्दा आणायचा. मगाशी बोलताना या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांविषयी तुम्ही उल्लेख केला. ज्यांनी तुम्हाला ईडीची धमकी दिली ना, ऐकली की नाही? आपण बिंदास बोलतो, घाबरायचं काय कारणच नाही, आपल्या मागे लागतच नाही, तरी बी ते दाखवतात. म्हणजे शाळेत मास्तर छडी कोणाला उगारतात? जो वांड असतो त्याला उगारतात. जो चांगला असतो त्याला उगारली का तो म्हणतो मास्तर छडी का उगारली ते आधी सांगा. तसं त्यांना विचारा,
मागची 5 वर्ष जेव्हा तुम्ही पालकमंत्री होतात, तुम्ही राज्यात 2 नंबरचे मंत्री होतात, तेव्हा नेमकं जिल्ह्याच्या नेमकं शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केलं? मत मागायला येताना 10 वेळा विचार केला पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं काम सुरू आहे. या समाधीला फुटकी दिमडी सुद्धा यांनी दिली नाही. हे कोल्हापुरात कोणत्या तोंडानं मत मागायला येतात हाच प्रश्न पडतो. म्हणजे आपल्यापैकी ज्येष्ठांना बऱ्याचदा आठवत असेल, आधी दारावरून आपले ज्योतिषी फिरायचे. ज्योतिष सांगणार, हात बघणार, भविष्य सांगणार, फिरायचे ना. नंतर मला कळलं कोल्हापुरातून एक ज्योतिषी पुण्याकडे वाऱ्या करतात. तारीख सांगणार, सरकार पडणार, तारीख सांगणार, सरकार पडणार. आणि आता सांगायला लागले आज ईडीत हा जाणार, आज ईडीत तो जाणार. म्हणजे एका केंद्रीय तपास यंत्रणेची इतकं अवमूल्यन या पद्धतीनं तुम्ही करत असताना परवा तर अरुभाई गंमत झाली. म्हणजे स्वर्गात गडबड झाली. खरंच झाली. स्वर्गात फार मोठी गडबड झाली. झालं कसं? इकडं तारखावर तारखा पडत होत्या. आज हे आज जाणार, उद्या ते आज जाणार, परवा त्यांची चौकशी लागणार, परवा त्यांच्यावर आरोप होणार, हे सगळे तारखा लागत होत्या. आणि स्वर्गात पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्त करत असतो. तर चित्रगुप्त गडबडला. चित्रगुप्त म्हटला काही माणसांचा हिशोब करून ठेवला होता, पण आज पान उलटलं. इंद्राला जाऊन त्यांनी सांगितलं काही माणसांचा हिशोब केला होता, अख्खी वही भरली होती, आज पान उलटलं तर पान कोरं झालं. घडलं कसं काय? नारद मुनी म्हणाले चित्रगुप्त टेन्शन घेऊ नका, ज्यांची ज्यांची पानं कोरी झाली तेवढे सगळे भाजपच्या मांडवा खालून गेलेत. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदाराला हा प्रश्न पडला पाहिजे. भ्रष्टाचाराचं कोणीही समर्थन करत नाही. भ्रष्टाचार हा समूळ खणून काढलाच पाहिजे. पण जेव्हा नैतिकतेचा आणि साधनशुचितेचा आव आणून काही नेते बोलतात तेव्हा त्यांनी याचंही उत्तर दिलं पाहिजे की काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी ज्यांच्यावर तुम्ही आरोपांची राळ उठवली होती ते नेते भाजपत गेल्याबरोबर नेमकं त्यांच्या चौकशीचं काय झालं, या प्रश्नाचं आधी त्यांनी उत्तर द्यावं आणि मग भ्रष्टाचाराविषयी बोलावं. आज आपण बघत असू महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर, हे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचं सावट आलं आणि या कोरोनाच्या सावटात सुद्धा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार असतील, बाळासाहेबजी थोरात असतील, अशोकरावजी चव्हाण असतील, या सगळ्या मंडळींनी राज्याचं सुकाणू हलू दिलं नाही. आत्ताही जो अर्थसंकल्प सादर झाला, उद्या अजितदादा त्यांच्या भाषणामध्ये नक्कीच याचा उल्लेख करतील. पण आत्ता सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रात कोणताही कर नव्याने लादण्यात आला नाही. आणि असं असताना सुद्धा या संकटातून महाराष्ट्र आज वाटचाल करतोय. पण यांना मात्र एकच स्वप्न पडतंय, काही झालं तरी सरकार पडलं पाहिजे, काही झालं तरी सरकार पडलं पाहिजे. पण शेवटी जनता जनार्दन उघड्या डोळ्यांनी सगळं बघते. आणि म्हणून मी म्हणतोय की ही निवडणूक केवळ कोल्हापूर उत्तरची नाही, तर पुढच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीनं वाटचाल करणार हे सांगणारी ही निवडणूक आहे. गुडघे टेकून दिल्लीश्वरासमोर माना झुकवणारा महाराष्ट्र असणार की ताठ मानेनं निधड्या छातीनं दिल्लीश्वराला डोळे दाखवणारा महाराष्ट्र असणार, हे या निवडणुकीत तुम्हाला सांगायचं. आणि विशेषतः जेव्हा कोल्हापूर उत्तरचा विचार करतो, मला अभिमान आहे माझ्या, ज्यांचा मी उल्लेख केला, राजेश भैयांचा. कारण नुसता त्यांच्या गळ्यात भगवा नाही, तर भगवा रंग हा त्यागाचं सुद्धा प्रतीक आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असताना जी भारतीय संस्कृती आहे, वयम पंचाधिकम शतम, म्हणजे भले 2019 ची निवडणूक ही वेगवेगळी लढलो असू, पण आज जेव्हा महाराष्ट्रावर एक आक्रमण होताना पाहतोय, आज जेव्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जाताना पाहतोय, पुन्हा पुन्हा शिवाजी पेठेत आवर्जून सांगतो की ज्या शिवजयंतीला तुम्ही 1 लाखाची मिरवणूक काढली होती, भारतीय जनता पक्षाचे नेते आल्यानंतर विचारा, राज्याचे महामहिम राज्यपाल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करतात, त्यावेळी एका तरी भाजपच्या नेत्यानं त्याचा निषेध नोंदवला का, याचा एकदा विचार करा माझ्या भावांनो. आणि ज्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मान नसेल, सन्मान नसेल,
त्यांना त्यांची जागा कशी दाखवायची हे कोल्हापूरकरांना वेगळं सांगायची गरज नाही. कारण आवडलं तर तुम्ही डोक्यावर घेता, नाही पसंत पडलं तर आणि त्यामुळे राजेश भैया मला खरंच मनापासून तुमचा मित्र आहे याचा अभिमान आहे की ज्या पद्धतीनं शिवसेनेचा हा ढाण्या वाघ मातोश्रीचा आदेश आणि थांबला निष्ठावंत राजेश ही गोष्ट तुमच्या वागण्यातून उदाहरणातून तुम्ही सिद्ध केलीत, त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आणि विशेषतः इथे ज्या माता भगिनी आहेत, मागे याच प्रचाराच्या दरम्यान काहीतरी एक उल्लेख झाला, या कोल्हापूरच्या मातीत हा उल्लेख व्हावा याचं मला खरंच आश्चर्य वाटलं. म्हणजे या कोल्हापूरच्या मातीमध्ये याचा असा उल्लेख व्हावा की प्लंबिंगचं काम करणाऱ्याची पत्नी प्लंबिंग करू शकते का, इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्याची पत्नी इलेक्ट्रिशियन करू शकते का. त्या सन्माननीयांना मी एवढं सांगतो की याच कोल्हापूरच्या मातीने दाखवलं की छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर जेव्हा औरंगजेब जिबल्या चाटत येत होता, जेव्हा दिल्लीपती जिबल्या चाटत येत होता की आता महाराष्ट्र काबीज करणार, आता मी स्वराज्याचा घास घेणार, तेव्हा याच कोल्हापुरातल्या स्वराज्य सौदामिनी तारा राणींनी समशेर उचलली होती आणि त्या दिल्लीपतीची कबर याच महाराष्ट्रात खणली होती. हा महाराष्ट्राचा इतिहास जर कोणी विसरत असेल तर त्यांना जाणीवपूर्वक सांगतो, माझ्या या माता भगिनींची काय ताकद असते माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत मी अनुभवलंय. कारण या माझ्या माता भगिनी हातात सौभाग्याचा चुडा सुद्धा भरतात आणि त्याच हातात दाणपट्टा घ्यायला सुद्धा समशेर घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाहीत. ही तुमची ताकद या निवडणुकीत तुम्ही दाखवून द्यावी अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. 10 तारखेला असं मला कळलं की प्रचार संपत असणारा श्रीरामनवमी आहे. श्रीरामनवमीला अनेक ठिकाणी असे स्टॉल लागणार आहेत म्हणे जिथे भगवे झेंडे दिले जाणार आहेत. श्रीराम आमचंही आराध्य दैवत आहे, फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे की राम भक्त हनुमानानं छाती फाडून हृदयातला श्रीराम दाखवला होता, फक्त नाव घेण्याचा आणि मिरवण्याचा श्रीराम दाखवला नव्हता. आणि भगवे झेंडे जरूर द्या, पण ते भगवे झेंडे देत असताना जर स्वस्तातला गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलचे कुपन सुद्धा दिले तर जरा सर्वसामान्यांना फरक पडेल याचा सुद्धा विचार करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रभू श्रीरामचंद्राचं नाव घेऊन तुम्ही निवडणूक जिंकत असाल तर त्यांना फक्त प्रामाणिकपणे एवढं सांगतो की जरी फक्त नाव तुमच्या तोंडात असलं तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्राचा धनुष्यबाण शिवसेनेच्या रूपानं आमच्याकडे, बाण कधी सोडायचा हे सांगणारं घड्याळ पण आमच्याकडे आणि बाण सोडणारा हात सुद्धा आमच्याकडे. त्यामुळे विजय कुणाचा हे सांगण्याची फारशी आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना कळकळीची एवढीच विनंती करतो की 12 तारखेला आपला अधिकार विसरू नका, आपलं भविष्य विसरू नका आणि देशाच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याची संधी सोडू नका. आणि हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून जय श्री वहिनींना प्रचंड बहुमतानं विजयी करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.